यांना ट्रेनिंग घेऊन रोजगाराची एक मोठी व्यवस्था त्या माध्यमातून तयार होईल। कारण आज सर्वात जास्त मागणी ही नर्सेसची आहे। नर्सेस फार कमी पडत आहेत। मोठ्या प्रमाणात नर्सेस करता नोकरीची संधी आहे। ती संधी आमच्या सिरोंच्यामध्ये, आमच्या गडचिरोलीमध्ये या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होईल। मला सांगताना आनंद वाटतो की हळूहळू आपण गडचिरोली जिल्ह्याचं जे चित्र आहे ते बदलायला सुरुवात केली आहे। मागच्या काळामध्ये लॉयड्सने देखील काली अमाल हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू केलं आणि तिथेही मल्टी स्पेशालिटीचं काम चाललेलं आहे। यासोबत नुकतेच आपण जवळपास 500 कोटी रुपयाचे नवीन रस्ते हे या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। जुने अनेक रस्ते की ज्यांचं काम अडलं होतं, लोकांमध्ये रोष होता, आम्ही एक मोठी लढाई त्या ठिकाणी लढलो आणि आमच्या ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी बरोबर कायद्यातनं त्या ठिकाणी योग्य इंटरप्रिटेशन काढून आज आपले सगळे रस्ते जे आहेत त्याला मान्यता मिळाली आहे आणि त्याचं काम देखील आपण सुरू करतो। पुढच्या काळामध्ये दळणवळणाच्या दृष्टीनं चांगले रस्ते आणि इथे अनेक नद्या आहेत, नाले आहेत, त्याच्यावर चांगली पुलं ही बांधण्याची सुरुवात आपण केलेली आहे। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने देखील गडचिरोलीला खूप पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। आपल्याला माहिती आहे की आज देशाचं स्टील हब हे गडचिरोली जिल्हा बनतोय आणि आमचा प्रयत्न आहे की स्टील हब बनवत असताना गडचिरोली आमचं निसर्गाने दिलेलं अशा प्रकारचं एक सुंदर ठिकाण आहे। त्यामुळे इथलं जल, जमीन आणि जंगल या 3 गोष्टी आपल्याकरता अत्यंत महत्त्वाच्या आहेत। या ठिकाणी आम्ही एक निर्णय केला की गडचिरोलीमध्ये वन आच्छादन तर आहेच, पण अधिक वृक्ष आच्छादन वाढवण्याकरता 5 कोटी झाडं ही गडचिरोलीमध्ये लावण्याचा आम्ही निर्णय घेतला। त्यातली 40 लाख झाडं आतापर्यंत आम्ही लावलेली आहेत। येत्या 2 वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये 5 कोटी वृक्ष ही आम्ही गडचिरोलीत लावणार आहोत आणि आम्हाला जगाला दाखवायचं आहे की एखाद्या ठिकाणी औद्योगिकरण झालं तर वृक्ष कमी होत नाहीत, औद्योगिकरणानंतरही वृक्ष हे वाढू शकतात, तिथली हिवराई वाढू शकते, तिथली बायोडायव्हर्सिटी वाढू शकते आणि त्या ठिकाणी निसर्गाचं जे काही देणं आपल्याला आहे त्याचं संवर्धन आपण करू शकतो। विकास हा जल, जमीन आणि जंगल याचं संवर्धन करून आपल्याला करायचं आहे आणि त्याच दृष्टीनं आमचा दुसरा प्रयत्न आहे की आम्ही गडचिरोलीला पुढच्या काळामध्ये ग्रीन स्टीलचं हब करणार आहोत, ज्या ठिकाणी कुठलंही प्रदूषण होणार नाही अशा प्रकारचं फ्युएल हे आपल्याला गडचिरोलीत कसं आणता येईल या संदर्भातला प्रयत्न देखील आपण सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे की एक मॉडेल हे गडचिरोलीचं त्या ठिकाणी आपण तयार करून दाखवू। आज या निमित्ताने मी एवढंच सांगतो की गेले काही वर्ष मी सातत्याने म्हणत होतो की आपल्याला नेहमी गडचिरोलीचा उल्लेख हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून करतात, आम्हाला गडचिरोली महाराष्ट्राचा पहिला जिल्हा म्हणून त्याचा उल्लेख करायचा आहे, महाराष्ट्राचा प्रवेशद्वार म्हणून गडचिरोलीचा उल्लेख करायचा आहे आणि आता त्याच्याकडे गडचिरोलीची वाटचाल ही सुरू झालेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये या वाटचालीच्या माध्यमातून शेवटच्या गावापर्यंत आम्ही विकास पोचवणार आहोत। नुकतंच आम्ही स्टारलिंक नावाच्या एका कंपनीशी करार केला आणि या करारामध्ये आम्ही त्यांना हे सांगितलं, हा करार काय आहे तर स्टारलिंक ही सॅटेलाइटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी पोचवणारी कंपनी आहे। आज एखाद्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी पाहिजे असेल तर आपण टावर मागतो,